मेडिकल कॉलेजचं हॉस्पिटल, पेशंट्सची, विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी, गरीब, गरजू, श्रीमंत सगळ्या स्तरातले सगळे पेशंट्स, त्यांचे नातेवाईक, थोडक्यात हॉस्पिटलमध्ये गर्दी. त्यात सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस. कित्येक पेशंट ओपीडीसाठी आलेले, डिस्चार्जसाठी आलेले आणि अशातच हॉस्पिटलमध्ये घाणेरडा वास यायला सुरुवात झाली. वास येणं थांबत नव्हतं आणि वास सुद्धा विचित्र होता. काही पेशंट्सनी, पेशंट्सच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलच्या स्टाफकडे याची तक्रार केली. तक्रारीनंतर हा वास नक्की कुठून येतोय याचा शोध सुरू झाला आणि त्यातच हॉस्पिटलचे कर्मचारी पोचले. हॉस्पिटलच्या गच्चीवर पाण्याची टाकी होती. वास पाण्याच्या टाकीतूनच येत होता. या कर्मचाऱ्यांनी टाकी उघडून बघितली तेव्हा त्यांना दिसला एक सडलेला मृतदेह. बातमी वाऱ्यासारखी पसरली. हॉस्पिटलमधल्या प्रत्येकाचा थरकाप उडाला आणि मग हळूहळू उलगडू लागलं या मृतदेहाचं कोडं. हे कॉलेज उत्तर प्रदेशमधलं. हा मृतदेह ठाण्यातल्या केमिकल इंजिनियरचा. या सगळ्या प्रकरणाचं कुठलं गुड सुटलं आहे आणि कुठलं अजूनही बाकी आहे त्याची ती स्टोरी. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. 6 ऑक्टोबरचा दिवस. उत्तर प्रदेशच्या देवरियामध्ये असलेल्या महर्षी देवराह बाबा मेडिकल कॉलेजच्या पाण्याच्या टाकीत मृतदेह सापडला. सगळ्यात पहिली खळबळ उडाली ती इथल्या पेशंट्स आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये. कारण इथल्या नळाला येणारं पाणीच पेशंट पित होते, त्यांचे नातेवाईक पित होते. त्यामुळे हॉस्पिटल प्रशासनावर आरोप होऊ लागले. हॉस्पिटलनं पाण्याचा सप्लाय थांबवला आणि पोलिसांना बोलवलं. त्यानंतर पोलिसांचं पथक, अग्निशमन दल आणि फॉरेन्सिक टीम हे सगळेच घटनास्थळावर दाखल झाले आणि त्यांनी पाण्याच्या टाकीतून मृतदेह बाहेर काढला. पण हॉस्पिटलमधल्या लोकांचा राग इतका तीव्र होता की सरकारला यात हस्तक्षेप करावा लागला आणि मेडिकल कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर राजेश बनवाल यांना पदावरून काढून टाकण्यात आलं. या सगळ्यात हॉस्पिटल प्रशासनानं दावा केला की या टाकीतून येणारं पाणी पिण्यासाठी वापरण्यात येत नव्हतं. पिण्याचं पाणी स्वतंत्र टाकीतून येतं. हे पाणी स्वच्छतेसाठी वापरलं जायचं. पण तरीही पाण्याच्या टाकीत सडलेला मृतदेह सापडल्यानं भीतीची लाट पसरली होतीच. त्यात पोलिसांना या हॉस्पिटलच्या गच्चीविषयी अनेक संशयास्पद गोष्टी सापडल्या. या गच्चीवर कुणालाही जाता यायचं. गच्चीचं दार सताड उघडं असायचं. CCTV सुद्धा लावलेले नव्हते. गच्चीवर दारूच्या बाटल्याही सापडल्या. त्यामुळे सगळ्यात पहिली शक्यता तयार झाली ती म्हणजे कुणीतरी खून करून हा मृतदेह टाकीत टाकला असावा. अर्थात या सगळ्यात पोलीस आणि फॉरेन्सिक विभागाला एक आव्हान पार पाडायचं होतं. हा मृतदेह कुणाचा आहे याचा शोध लावणं आणि मृत्यू कसा झाला याचं कारण पुढे आणणं. पहिल्या प्रश्नाचं उत्तर पोलिसांना लगेच सोडवता आलं, पण अर्थात ते उत्तर पुरेसं नव्हतं. ज्या पाण्याच्या टाकीजवळ मृतदेह सापडला होता त्या टाकीजवळ एक निळा चेक्सचा शर्ट आणि लुंगी सुद्धा होती. मृतदेह कुणाचा आहे याचा शोध घेत असताना पोलिसांनी हॉस्पिटलमधले CCTV चेक केले आणि त्यांना याच कपड्यातला एक पेशंट दिसला. त्यानंतर पोलिसांनी या पेशंटची माहिती काढली. तेव्हा त्यांना या पेशंटबद्दल 2 महत्त्वाच्या गोष्टी समजल्या. या पेशंटचं नाव अशोक गावंडे. त्या पेशंटचा पत्ता ठाणे, महाराष्ट्र. ठाण्याच्या माणसाचा उत्तर प्रदेशमध्ये मृतदेह सापडणं हे काहीसं धक्कादायक होतं. पण 2 शब्दांचा पत्ता पुरेसा नव्हता. तर सुरू झाला होता खरा तपास. अशोक गावंडे, वय वर्ष 61, ठाण्याच्या अंबरनाथमधले. गावंडे पेशानं केमिकल इंजिनियर. त्यांनी अनेक कंपन्यांमध्ये काम केलं, चांगलं यश सुद्धा मिळवलं. त्यानंतर 5 वर्ष आधी त्यांनी मुंबईत स्वतःचा कारखाना सुरू केला. पण कारखान्याला म्हणावं असं यश आलं नाही आणि गावंडेंना आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. त्यांच्या कुटुंबियांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार याचा फटका गावंडे यांच्या मानसिक स्थितीवर झाला होता. ते डिप्रेशनमध्ये गेले. काही महिने त्यांच्यावर उपचार सुद्धा झाले. मागच्या 4 वर्षांपासून ते आपली पत्नी आणि एकुलत्या एक मुलीपासून वेगळे राहत होते. ते नशेच्या सुद्धा आहारी गेले होते. त्यामुळे त्यांचे ते राहत असलेल्या कॉलनीतल्या लोकांशी कायम वाद व्हायचे. या लोकांनी त्यांना मानसिक उपचारांसाठी सुद्धा दाखल केलं होतं, पण त्याचा म्हणावा असा परिणाम झाला नाही. आता साहजिकच प्रश्न पडतो, ठाण्यातले गावंडे उत्तर प्रदेशमध्ये गेले कधी आणि का? तर 22 सप्टेंबरला गावंडे उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये राहणाऱ्या आपल्या मेहुण्याकडे गेले होते. काही बातम्यांनुसार त्यांचे मेहुणे प्रफुल्ल नगरकर यांच्याकडे ते थांबले आणि त्यानंतर त्यांनी आपल्याला मुंबईला जायचंय असं सांगितलं. तेव्हा प्रफुल्ल यांनी त्यांना 1200 रुपये दिले आणि सोबतच मुंबईचं तिकीट सुद्धा काढून दिलं. ते घरी आले होते तेव्हा त्यांच्या पायाला काहीतरी लागलं होतं अशी माहिती प्रफुल्ल यांनी माध्यमांशी बोलताना दिली. त्यानंतर गावंडे रिक्षात बसून स्टेशनच्या दिशेनं निघाले, पण प्रत्यक्षात ते ठाण्यात पोचलेच नाहीत. प्रफुल्ल यांच्या कानावर आली ती आपल्या दाजींच्या मृत्यूची बातमी. 25 सप्टेंबरचा दिवस. देवरियामधल्या पूर्वा चौक भागात मॉर्निंग वॉक करणाऱ्या एका तरुणाला एक व्यक्ती दिसली. त्या व्यक्तीच्या पायाला लागलं होतं, त्यामुळे त्यांना चालता येत नव्हतं.
या तरुणानं 108 नंबरला फोन करून ॲम्ब्युलन्स बोलवली आणि या व्यक्तीला देवरियाच्या मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिट केलं. ही व्यक्ती ॲम्ब्युलन्समधून आल्याचं CCTVमध्ये दिसलं होतं. या व्यक्तीच्या अंगावर निळा शर्ट आणि लुंगी होती. ही व्यक्ती अशोक गावंडे होती. एका अनोळखी व्यक्तीने गावंडेंना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याआधी तिथल्या प्रशासनानं त्यांना नाव आणि पत्ता विचारला. गावंडे यांनी अंबरनाथ ठाणे एवढाच पत्ता सांगितला आणि त्यांच्यावर उपचार सुरू झाले. गावंडे यांच्या उजव्या पायाची जखम इतकी गंभीर होती की त्यांना टॉयलेटला जाण्यासाठीही मोठे कष्ट करावे लागत होते. 25 सप्टेंबरला गावंडे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले आणि त्यानंतर 6 ऑक्टोबरला याच हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृतदेह सापडला. त्यांना ॲडमिट करताना त्यांनी सांगितलेला जुजबी पत्ता एवढाच क्लू पोलिसांकडे होता. याच क्लूच्या आधारे पोलिसांची एक टीम मुंबईत पोहोचली. मग सोशल मीडियाची मदत घेत पोलिसांनी गावंडे यांच्या पत्नीचा पत्ता शोधून काढला आणि त्यांना गावंडे यांचा फोटो दाखवला. त्यानंतर त्यांनी आपल्या पतीची ओळख पटवली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी गोरखपूरमध्ये प्रफुल्ल नगरकर यांच्याशी संपर्क साधला आणि अशोक गावंडे उत्तर प्रदेशमध्ये कुणाकडे आले होते या प्रश्नाचं उत्तर मिळालं. इथूनच पोलिसांनी सगळी लिंक लावली. पोलीस गावंडे यांच्या पत्नीपर्यंत पोहोचले 10 ऑक्टोबरला. त्यानंतर त्यांची पत्नी आणि मेहुणा देवरियाला पोस्टमार्टम विभागात आले आणि त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली. आपल्या पतीचा मृतदेह पाहून अनिता गावंडे यांचा आक्रोश थांबत नव्हता. पण अजूनही पोलिसांचा तपास संपला नव्हता. पोलिसांचं एक पथक चौकशी करत होतं, CCTV चेक करत होतं. तेव्हा त्यांना समजलं 25 सप्टेंबरला ॲडमिट झाल्यानंतर 27 सप्टेंबरला अशोक गावंडे हॉस्पिटलमध्ये दिसले होते. पण त्यानंतर मात्र ते गायब झाले आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेला उपचार घेणारा रुग्ण अचानक कसा गायब झाला याबद्दल हॉस्पिटलमधल्या कुणीही पोलिसांना कळवलं नाही किंवा गावंडे यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यानंतर जवळपास 9 दिवसांनी गावंडे यांचा मृतदेह सापडला, तो सुद्धा सडलेल्या अवस्थेत. आता प्रश्न होता, गावंडे टेरेसवर नेमके कसे पोहोचले? त्यांना हॉस्पिटलच्या बेडवरून टॉयलेटपर्यंत जाणं सुद्धा जमत नव्हतं. मग ते 5व्या मजल्यावर असलेल्या टेरेसपर्यंत चालत कसे जाऊ शकतात हा प्रश्न होताच. पण त्यांचा मृतदेह इतक्या खराब अवस्थेत होता की मृत्यूचं खरं कारण पोस्टमार्टम रिपोर्टमधूनच समोर येणार होतं. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार गावंडे यांचा मृत्यू श्वास गुदमरून झाला आहे. आता असा मृत्यू पाण्यात बुडल्यावर सुद्धा होतो, कारण फुफ्फुसात पाणी शिरल्यानं ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नाही. पण असा मृत्यू गळा दाबल्यानं किंवा फास बसल्यानं सुद्धा होऊ शकतो आणि पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये बुडून मृत्यू झाल्याचं ठोसपणे समोर आलेलं नाही. त्यामुळे गावंडे यांचा विसेरा राखून ठेवण्यात आलाय. अजूनही तपास सुरू आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले आहेत. गावंडे यांना चालता येत नव्हतं तर त्यांना टेरेसवर कोण घेऊन गेलं? सतत वर्दळ असतानाही त्यांना टेरेसवर जाताना किंवा नेताना कुणीच कसं पाहिलं नाही? गावंडे यांनी टाकीत उडी मारली होती की त्यांना टाकीत फेकून देण्यात आलं होतं? असे एक नाही अनेक प्रश्न आहेत. सोबतच आणखी एक प्रश्न आहे. अशोक गावंडे गोरखपूरमध्ये आपल्या मेहुण्याकडे गेले होते. तिथून ते मुंबईला निघणार होते. पण ते जखमी अवस्थेत एका तरुणाला सापडले ते देवरियामध्ये, गोरखपूरपासून जवळपास 50 किलोमीटर अंतरावर. साहजिकच ते इथे आले कसे आणि का या प्रश्नाचं उत्तर बरीच कोडी सोडवू शकतं. पण सध्या तरी पोलिसांसमोर आव्हान आहे ते ठाण्यातल्या केमिकल इंजिनियरचा मृतदेह UPतल्या हॉस्पिटलच्या पाण्याच्या टाकीत कसा सापडला याचं गूढ उलगडायचं. गावंडे यांच्या मृत्यूचं कारण शोधायचं. स्वतःला संपवणं अपघात की घातपात